आमच्यातल्या हातातली छडी घेतली आहे, पण आज हे सेवानिवृत्त आहेत, त्यांच्या हातात काठे आलेत, त्या काठ्यांचा वार करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा विचित्र प्रकार मुंबईमध्ये घडला आहे। पगार दिला शिक्षकांना 7व्या वेतन आयोगानुसार, पण पेन्शन 6व्या वेतन आयोगानुसार कॅल्क्युलेट केली आहे। म्हणजे एवढा जमीन आसमानाचा फरक या प्रशासनाने ठेवलेला आहे। झालेली नाहीये। तर आमची पहिली मागणी आहे की आमची प्रथम पेन्शन तुम्ही रिवाइज करा, जे 7व्या वेतन आयोगानुसार द्या। मुंबई महानगरपालिकेच्या खासगी अनुदानित शाळांमधील निवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे। निवृत्त शिक्षकांना 7व्या वेतन आयोगानुसार थकीत पेन्शन मिळावी अशी प्रमुख मागणी सध्या या निवृत्त शिक्षकांकडून करण्यात येते। 2023 ऑक्टोबरमध्ये रिटायर झाले। मी शेवटचा जो पगार घेतला माझा ऑक्टोबर महिन्याचा तो मी 7व्या वेतन आयोगाप्रमाणे घेतला, पण जी पेन्शन माझी चालू झाली ती 6व्या वेतन आयोगाप्रमाणेच झालेली आहे। आता आम्हाला जास्त दुःख याचं वाटतं की आम्ही आमच्याबरोबर ज्या वेळेला जे महानगरपालिकेचे शिक्षक नोकरीस लागलेले आहेत त्या शिक्षकांना 1,20,00,000 रुपये मिळतात आणि त्यांच्याबरोबर आम्ही रिटायर झालो तर आम्हाला फक्त 12 लाख रुपये मिळतात। म्हणजे एवढा जमीन आसमानाचा फरक या प्रशासनाने ठेवलेला आहे। त्यामुळे आमची हीच मागणी असणार आहे की आम्हाला पूर्ण थकबाकीसह 7व्या आयोगाचं पेन्शन आम्हाला मिळायला हवी। 2016 पासून आम्ही 7व्या वेतन आयोगाची वाट पाहायला सुरुवात केली आणि 2022ला मी रिटायर झाले। त्यानंतर 2023ला तो आयोग लागू करण्यात आला, पण त्यावेळी पेन्शनर लोकांचा अजिबात विचार केला गेला नाही। पेन्शनर लोकांचं वेगळं परिपत्रक काढण्यात येईल असं सांगण्यात आलं आणि आज 3 वर्ष ते परिपत्रक कुठे अडकून बसलंय याची आम्हाला अजिबात कल्पना नाही आहे। ते परिपत्रक कुठे अडू आज जर खाजगी अनुदानितचा शिक्षक जर महानगरपालिकेच्या शिक्षकासारखीच अध्यापन करतोय किंवा महानगरपालिकेच्या शिक्षकासारखंच इतर ठिकाणी जाऊन BLO ड्युटी म्हणा, आणखीन कसल्या वेगवेगळ्या ड्युटीज म्हणा ते करतोय, प्रत्येक गोष्टीत महानगरपालिकेचा सहभाग देतोय, तर मग खाजगी अनुदानितला वेगळं न्याय का? मुंबई महानगरपालिकेच्या खाजगी प्राथमिक अनुदानित शाळातून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे। आमच्या शिक्षकांनी 7व्या वेतन आयोगानुसार पगार घेतले, मग जर पगार घेतले तर रिटायरमेंट नंतर कोणत्या आयोगाने पेन्शन दिली पाहिजे? 7 पे ना। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा विचित्र प्रकार मुंबईमध्ये घडला आहे। पगार दिला शिक्षकांना 7व्या वेतन आयोगानुसार, पण पेन्शन 6व्या वेतन आयोगानुसार कॅल्क्युलेट केली आहे आणि त्यासाठी मी 3 वर्ष झाली भांडतोय, अजूनही पेन्शन आमची रिवाइज झालेली नाहीये। तर आमची पहिली मागणी आहे की आमची प्रथम पेन्शन तुम्ही रिवाइज करा, जे 7व्या वेतन आयोगानुसार द्या। त्या अनुषंगाने आमची ग्रॅच्युइटी आहे 7व्या वेतन आयोगानुसार, त्याचा परत आम्हाला द्या। नंतर आमचं कम्प्युटेशन आहे, अंश राशीकरण, त्यातला फरक आम्हाला द्या आणि 1/1/2016 पासून आमची थकबाकी द्या, जी आमची हक्काची आहे, त्याच्यासाठी मी काम केलेलं आहे। आता थोडं आणखी वेगळी गोष्ट सांगतो। आमच्यासारखे मुंबईमध्ये शिक्षक आहेत ना, मुंबई महानगरपालिकेचे, त्यांना तुम्ही सगळं दिलं, पगार दिला, पेन्शन 7व्या वेतन आयोगानुसार, त्याच्यानंतर ग्रॅच्युइटी 7व्या वेतन आयोगानुसार, कम्प्युटेशन 7व्या वेतन आयोगानुसार, थकबाकी दिली, मग आम्ही काय घोडं मारलं? आम्ही पण त्याच भूमिकेमध्ये आहोत, आम्ही पण मुलांना शिकवतो। या सगळ्या गोष्टीत म्हणजे प्रचंड भेदाभेद आहे। मी तर सांगतो, मला आर्थिक अत्याचार आहे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आमच्यावर केलेला आर्थिक अत्याचार आहे आणि याच्यामध्ये टोटल संख्या जी आहे ती 4,500 लोक आहेत। 1/1/16 पूर्वीचे लोक आहेत, 97 पासून 1/1/2016 पूर्वीचे रिटायर झालेले, त्यांची पण पेन्शन रिवाइज नाही केली। मग ते रिवाइज करायची हो पेन्शन। त्यांकडे आम्ही जेव्हा भूषण गगराणी साहेब होते तेव्हा गेलो होतो, पण त्यांनी सरळ सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत तुम्हाला देण्यासाठी। या भाषेमध्ये आयुक्त महोदय भूषण गगराणी साहेब बोलले आमच्याशी। आता बघूया, नवीन अश्विनी भेडे मॅडम आलेल्या आहेत, माननीय आयुक्त त्या, आणि त्याही महिला आहेत आणि आमच्याकडे बघा, जरा नजर टाका, 95% महिला आहेत। या महिलांचं दुःख त्यांना कळावं, समजावं, त्यांनी ती कणव दाखवावी आणि तातडीने निर्णय घेऊन या आपल्या भगिनींना न्याय द्यावा, अशी त्यांची तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो त्यांना। शिक्षकांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत मुंबई मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी थेट सरकारवर ताशेरे ओढले। ज्या लाडक्या बहिणीला रेशन कार्डवर साडी देत होता, ज्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन उपकार केल्यासारखे करत होता, तर ह्या पण लाडक्या बहिणीच आहेत। या शिक्षक जो मुंबईचा, आणि बरं हे 7व्या वेतन आयोगाचं मुंबई बाहेरच्या सर्व लोकांना मिळालंय, तर मुंबईतल्या शिक्षकांनी काय घोडं मारलंय? न्याय देताना देवा भाऊ न्याय द्या, आणि यांचं नेतृत्व आता आम्ही करू। मी आणि अशरफजी मिळून एक पत्र देतोय आणि त्यांची वेळ मागतोय
की महानगरपालिकेच्या आयुक्तांना आदेश द्या, 200-250 करोड याच्यामध्ये लागणार आहेत, तर काय हरकत आहे? 500-700 करोड करून रस्ते दुसऱ्या दिवशी खचून जात आहेत, पाण्यात जात आहेत. हे पैसे पाण्यात नाही जाणार, हे दुवे मी. या सर्व प्रकरणी आंदोलनकर्त्या निवृत्त शिक्षकांनी मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांची भेट घेऊन निवेदन दिलं. त्यावर अतिरिक्त आयुक्तांनी 10 दिवसांची वेळ मागितली आहे. जर 10 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही उपोषणाला बसू असा पवित्रा शिक्षकांनी घेतलाय. त्यामुळे आता मनपा यावर काय मार्ग काढतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.